तर नमस्कार सगळ्यांना @स्टेनियम या चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण एंटरप्रेन्योरशिप, इनोव्हेशन अँड डिझायनिंग थिंकिंग हा सब्जेक्ट घेऊन आले. आता हा सब्जेक्ट ओव्हरऑल जे स्पेशलायझेशन असणार त्यांना 4th सेमिस्टरला कॉमन असणार आहे. तर त्याच्या आपण जे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, तर ते बघणार आहे. वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. ओके. आता डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप. आता डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप हे तर तुम्हाला माहिती आहे. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. त्याचे फीचर आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. डिफरन्स बिटवीन एंटरप्रेन्योर अँड इंटरप्रेन्योर. आता ही कन्सेप्ट काय हे तुम्हाला माहित पाहिजे. डिफरन्स मोस्ट ऑफ द टाईम विचारला गेला जातो. मीनिंग ऑफ एंटरप्रेन्योर म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन द कॉर्पोरेट एंटरप्रेन्योर म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर लाईफ सायकल ऑफ स्टार्टअप. आता जे स्टार्टअप असतात त्याची लाईफ सायकल काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर मोस्ट ऑफ द स्टार्टअप फेल का होतात हे तुम्हाला त्याचं रिझन माहिती पाहिजे. एम-व्ही-पीचं मीनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर रिझन ते तुम्हाला आत्ताच सांगितलं तेच. मीनिंग अँड डेफिनेशन अँड टाइप ऑफ इनोव्हेशन म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर एन्व्हायर्नमेंटल स्कॅनिंग अँड अपॉर्च्युनिटी आयडेंटिफिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय डिफरन्स बिटवीन डिफरन्स बिटवीन नंतर डिझायनिंग थिंकिंग थिंकिंग मीनिंग अँड प्रोसेस काय डिझायनिंगची ती तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर मीनिंग ऑफ डिझायनिंग थिंकिंग काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर टेक्निक ऑफ डिझायनिंग थिंकिंग कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ काय आहे की एम्फसाइज स्टेजेस कोणकोणते त्याच्या 5 स्टेजेस आहेत, त्या तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर तुम्ही पर्सनल मॅपिंग मीनिंग काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही मॅपिंग कसे करता ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर कंपोनंट ऑफ पर्सनल मॅपिंगमध्ये कोणकोणते कंपोनंट येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आला तर क्वेश्चन करा किंवा नाही करा आयडिया जनरेशन तर ते तुमच्या ह्याच्यावर आहे. केला तरी चांगले, नाही केला तरी तुमच्या ह्याच्यावर आहे. पण येऊ शकतो पेपरला मी काय सांगू नाही शकत. ओके. त्यानंतर आहे तुम्हाला हे मॉडेल आहे. हे मॉडेल तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ BMC काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन द बिझनेस मॉडेल कॅनव्हा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर एक्सप्लेन द लर्न कॅनव्हा काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. कंपोनंट ऑफ काय कंपोनंट ऑफ लेन कॅनव्हा. त्याच्यामध्ये कोणकोणती कंपनी आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. लर्न स्टार्टअप अँड व्हॅल्युएशन टेक्निक कोणकोणत्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. असे जे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितले. आता ते पण सांगतो. या सब्जेक्टमध्ये मिनिमम तुम्हाला नाही म्हणलं तरी एक 5 ते 6 मॉडेल आहे. तर त्या मॉडेलपैकी तुम्हाला कोणते पण 2 मॉडेल विचारले जाऊ शकतात. त्याच्यामधलं हे एक जे मॉडेल आहे ते एक आहे. त्यानंतर बिझनेस कॅनव्हाचं मॉडेल पण मोस्ट ऑफ टाईम विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्या आधी एक मॉडेल आहे ते मॉडेल करून जा. या 3 ते 4 पैकी तुम्हाला एखादं मॉडेल त्या पेपरला विचारणार. तर बघू शकता एवढं अख्खं पुस्तक करण्याच्या पुस्तकाचे 200 ते 250 ही व्हिडिओ नक्की बघा. मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्येच क्वेश्चन तुम्हाला पेपरला येणार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.